एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला। एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 6,500 रुपयांची वाढ करण्यात आली। एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करण्यात आल्या। अकोल्यामध्ये संप मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर आगार क्रमांक 1 मध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 6,500 रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली। त्यामुळे एसटी कर्मचारी संघटनांनी समाधान व्यक्त केले। काँग्रेस नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज सांगली दौऱ्यावर येणार आहेत। शिक्षक दिनाच्या निमित्तानं पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आणि स्मारकाचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे। कडेगाव मतदारसंघात आमदार विश्वजित कदमांच्या उपस्थितीत राहुल गांधींची जाहीर सभा होणार आहे। अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तहसील कार्यालयावर शेतकरी संघटनेनं बैलगाडी मोर्चा काढला। सोयाबीनला हमीभाव मिळण्यासाठी नाफेडद्वारे खरेदी केंद्र सुरू करावं या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी बैलगाड्या ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले। कॅब चालक मालकांनी मंत्रालयाकडे मोर्चा काढला, मात्र पोलीस प्रशासनानं त्यांना पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरच्या उर्से टोल नाक्यावर अडवलं। राज्य सरकारच्या खटुआ समितीच्या शिफारसीनुसार कॅबच्या दरांबाबत रेट कार्ड जाहीर करण्यात आले। महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट शक्तीपीठ महामार्गाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर आली। 12 जिल्ह्यांमधून जाणारा शक्तीपीठ महामार्ग वादाच्या भोरात अडकल्याने सरकारनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जातं। नवी मुंबईमध्ये सिडकोच्या हस्तांतरण शुल्काच्या विरोधात जन आंदोलन सुरू करण्यात आले। जमीन खरेदी करताना सिडकोकडून हस्तांतरण शुल्क आकारलं जातं, ते शुल्क रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई सिटीझन्स फाउंडेशन, सहकार भारती आणि नवी मुंबई सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। पावळच्या वडगावमध्ये सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठा विरोधात मनसेने मोर्चा काढला। गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिक आक्रमक झाले। त्यामुळे पुढच्या 8 दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा देण्यात आला। महावितरणच्या सेवेत असलेल्या ग्रामविद्युत व्यवस्थापकांनी मंत्रालयावर अचानक मोर्चा काढला। अचानक आलेल्या मोर्चामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली। विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखलीमध्ये नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून घंटानाद आंदोलन करण्यात आलं। राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणेच आम्हाला सेवार्थ आयडी देऊन सेवार्थसह जुनी पेन्शन लागू करावी या मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारण्यात आला। नाशिकच्या जेल रोड परिसरामध्ये ठाकरे गटानं जोरदार निदर्शनं केली। शहरातल्या बिटको चौक ते जेल रोड रस्त्याची दुरवस्था झाली। याबाबत प्रशासनाला निवेदन देऊन देखील हा प्रश्न सुटत नसल्यानं ठाकरे गट आक्रमक झाला, तर रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते। यावेळी मराठवाडा कृषी विद्यापीठात आयोजित बैठकीदरम्यान विद्यार्थ्यांना त्यांना रिक्त जागांच्या भरतीबाबत निर्णय घेण्याची विनंती केली। बदलापूरमधल्या 2 चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या मोबाईलचा आता एसआयटी कडून शोध घेतला जातो। या मोबाईलमधून काहीतरी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतील असा विश्वास एसआयटीला असल्याची माहिती सूत्रांनी दिली। निलंगा तालुक्यातल्या कासार शिरसी पोलीस ठाणे हद्दीतल्या गावामध्ये 34 वर्षीय महिलेला चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची घटना घडली। या प्रकरणी आरोपी शिकलोधन कांबळेच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, मात्र आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। बीकेसीमध्ये धावणाऱ्या पॉड टॅक्सीसाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली। लंडनच्या धर्तीवर मुंबईमध्ये पॉड टॅक्सी प्रकल्प राबवण्यात येणार आहे। ही पॉड टॅक्सी दर 15 ते 30 सेकंदाला सुटणार आहे, तर दर किलोमीटरला 21 रुपये भाडं आकारण्यात येणार आहे। 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला भाग अतिवृष्टीखाली येतो। त्यामुळे बीड, परभणी, नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना नुकसानीचे पंचनामे न करता सरसकट मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती मंत्री धनंजय मुंडेंनी दिली। अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भातल्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उदगीर नुकसानग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली। तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलं।
छत्रपती संभाजीनगरच्या पाचोडमध्ये आदित्य ठाकरे यांनी पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतीची पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, शेतकऱ्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या आणि याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन दिलं। भंडारा जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे बागायती शेतीचं मोठं नुकसान झालं। सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून पिकं खराब होण्याच्या मार्गावर आहेत, तर मिरची, वांगी, कारलं, शेंगा यांचं पीक गळून पडलं। त्यामुळे कृषी विभागाने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतात। नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शेतात गुडघाभर पाणी साचल्यानं सोयाबीन आणि कापसाचं पीक आडवं झालंय। मुसळधार पावसानं संपूर्ण पीक भुईसपाट झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी सरकारकडून मदत मिळण्याची अपेक्षा करतात। येवल्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा भावात घसरण झाली, त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। नाफेडचा कांदा बाजारात येईल या भीतीनं नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर 1000 ते 1500 रुपये प्रति क्विंटल दरानं खाली पडले। भावात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। मुसळधार पावसामुळे संत्रा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सततच्या पावसाने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय, त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी केली जाते। जालन्यामधल्या अंबड तालुक्यातल्या दहीपुरी इथला पाझर तलाव फुटलाय, त्यामुळे जवळपास 100 शेतकऱ्यांना फटका बसलाय। सुरुवातीला या पाझर तलावाला केवळ एक भगदाड पडलं होतं, मात्र प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यानं हा पाझर तलाव फुटला।